नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केलाय का की काही लोक प्रचंड मेहनत करूनही का मागे राहतात, तर काही लोक अगदी कमी प्रयत्नात यशाच्या शिखरावर कसे पोहोचतात. तुमच्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतील जी खूप गुणी आहेत, पण तरीही त्यांना समाजात हवा तसं स्थान मिळत नाही का? काही लोकांना फक्त वापरून घेतलं जातं का? तुमची चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जातो. जर तुमच्या मनात हे प्रश्न येत असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल सहसा कोणीही उघडपणे बोलत नाही. आपण जगाला ज्या नजरेतून पाहतो, जग तसं नसतं. या जगात टिकण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर एक विशेष प्रकारची चालाकी, एक वेगळा दृष्टिकोन लागतो. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण त्याच गोष्टी तुम्हाला एक सामान्य माणूस बनून राहण्यापासून वाचवतील. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा कायापालट करणारी एक गुप्त रणनीती आहे. सस्पेन्स, थ्रिल आणि वास्तवाची जाणीव करून देणारा हा प्रवास तुम्हाला तुमची स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देईल. चला तर मग सुरू करूया या रोमांचक प्रवासाला, जिथे तुम्ही शिकणार आहात की भोळेपणा सोडून स्मार्ट कसं बनायचं. आपल्या या परिवर्तनाची सुरुवात एका अशा नियमाने होते, तो तुम्हाला कोणाचीही सावध बनवण्यापासून वाचवेल. तो नियम म्हणजे कमकुवतपणा दाखवू नका. आयुष्याची या प्रवासात सगळ्यात मोठी चूक आपण तिथे करतो, जिथे आपण लोकांसमोर आपलं हृदय उघडं करून ठेवतो. आपण विचार करतो की समोरच्याला सगळं खरं सांगितलं की तो आपल्याला समजून घेईल, पण वास्तव याच्या अगदी उलट असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा आणि तुमची भीती लोकांसमोर मांडता, तेव्हा तुम्ही त्यांना तुमच्यावर वार करण्यासाठी शस्त्र पुरवत असता. लक्षात ठेवा, हा समाज एका जंगलासारखा आहे, जिथे जखमी प्राण्यांवर आधी हल्ला केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हीच शिकवत दिली आहे की आपली शक्ती आणि आपली रणनीती जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत कधीही उघड करू नये. शक्ती लपवून ठेवणं आणि ती योग्य वेळीच वापरणं हे खऱ्या योद्धाचं लक्षण आहे. जर तुम्ही प्रत्येक संकटात घाबरलेला चेहरा घेऊन फेकलात, तर लोक तुम्हाला सहाय्य करण्याऐवजी तुम्हाला अजून खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. तुमचं दुःख, तुमच्या उणीवा फक्त तुमच्या जवळ ठेवा. जगासमोर वावरताना एका ढालप्रमाणे कणखर बना, जेणेकरून कोणालाही तुमच्यातल्या भेगा दिसणार नाहीत. जगासमोर स्वतःला कणखर बनवल्यानंतर पुढची महत्वाची पायरी म्हणजे लोकांच्या नजरेतून स्वतःला पाहण्यापेक्षा आपण स्वतःला किती महत्व देतो, म्हणजेच आपण स्वतःचा आदर करा हे शिकणे. बऱ्याचदा आपण इतरांना खुश करण्याच्या नादात स्वतःच्या आवडीनिवडी आणि स्वतःचा सन्मान विसरून जातो. आपण विचार करतो की आपण जितकं नम्र राहू तितकं जग आपल्याला डोक्यावर घे. पण सत्य हे आहे की जो माणूस स्वतःची किंमत करत नाही, त्याला जग कडू मोड समजतं. तुमची किंमत तुम्ही स्वतः ठरवायची असते. जर तुम्ही स्वतःला हो म्हणण्याऐवजी सतत इतरांना हो म्हणत राहिला, तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की स्वाभिमान हा माणसाचा सगळ्यात मोठा दागिना आहे. जेव्हा तुम्ही ताठपणाने उभे राहता आणि स्वतःच्या मतावर ठाम राहता, तेव्हा समोरच्याला तुमची दखल घ्यावीच लागते. स्वतःला कमी लेखणं बंद करा. ज्या क्षणी तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान वाटू लागतो, त्या क्षणी जगाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्वतःचा आदर जपण्यासाठी आणि आपली मते ठामपणे मांडण्यासाठी जे सर्वात प्रभावी माध्यम आहे ते म्हणजे शब्दांचा योग्य वापर. आपण काय बोलतो यापेक्षा आपण कसं बोलतो आणि कधी बोलतो याला जास्त महत्व असतं. शब्द ही दुधारी तलवारी सारखे असतात. ते कोणाला जोडू शकतात किंवा कायरचे तोडूही शकतात. हुशार माणूस तोच असतो जो आपले शब्द मोजून मापून वापरतो. जास्त बोलणारा माणूस अनेकदा आपल्या गुप्त गोष्टी बोलून जातो आणि नंतर पश्चाताप करतो. शांत राहणं ही सुद्धा एक ताकद आहे. जेव्हा तुम्ही कमी बोलवा, तुमच्या प्रत्येक शब्दाला वजन प्राप्त होतं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य माणसाशी काय बोलायचं ही एक कला आहे. कधी कधी तुमचं मौन समोरच्याला विचार करायला भाग पडतं. आपल्या शब्दातून कधीही अहंकार झळकू देऊ नका, पण त्यात इतकी स्पष्टता ठेवा की कोणालाही तुमचा गैरसमज करून घेता येणार नाही. तुमचे बोलणं हे तुमच्या बुद्धिमत्तेचा आरसा असलं पाहिजे. बोलण्यावर ताबा मिळवला की तुम्हाला माणसाची स्वभावाचे वेगवेगळे पद्धत समजू लागतात. विशेषतः जेव्हा आपल्याला नात्यांमध्ये स्वार्थ ओळखा या सूत्राचा वापर करावा लागतो. आपण अनेकदा भावनेच्या भरात घेऊन नाती जोडतो आणि अपेक्षा ठेवतो, पण हे जग व्यवहारावर चालतं. प्रत्येक नात्यात कुठंतरी एक अदृश्य असा स्वार्थ लपलेला असतो. हे ऐकायला थोडं कडू वाटेल, पण हीच वास्तुस्थिती आहे. जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी उपयोगाचे आहात, तोपर्यंतच तुमचं कौतुक होतं. ज्या दिवशी तुमचा उपयोग संपतो, त्या दिवशी लोक पाठ फिरवायला वेळ लावत नाहीत. याचा अर्थ असा नाही की कोणावर विश्वास ठेवू नका, तर याचा अर्थ असा आहे, डोळे मिटून कोणावरही विसंबून राहू नका.
समोरची व्यक्ती तुमच्याशी का जोडली गेली आहे हे ज्याला लवकर समजतो तो माणूस आयुष्यात कधीच फसत नाही. भावनांना बुद्धीवर जोर द्या. कोणासाठी किती झिजायचं आणि कुठे थांबायचं याची एक सीमारेखा आखून घ्या. माणसाचा स्वभाव ओळखताना तुम्हाला टीकेचा किंवा विरोधाचाही सामना करावा लागेल. अशा वेळी स्वतःला सावरण्यासाठी आपल्या नकारात्मकतेला संयमाने हाताळा हे सूत्र वापरावे लागेल. समाजात वावरताना लोक तुमच्यावर प्रश्न निर्माण करतील. काही जण संशयाने तर काही स्पर्धेपोटी तुम्हाला खाली खेचतील. तुमची बुद्धी आणि संयम हेच ठरवतात की तुम्ही त्या प्रश्नांना कसे सामोरे जाता. लोकांच्या प्रश्नांना जर तुम्ही रागात उत्तर दिलं तर तुम्ही तुमची शक्ती वाया घालवता. पण जर तुम्ही शांत राहून विचार केला तर तीच नकारात्मकता तुमच्यासाठी प्रगतीची संधी बनू शकते. शक्ती ही केवळ शरीरात नसते, ती तुमच्या मनात असते. कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःवरचं नियंत्रण न गमावणं हेच एका यशस्वी माणसाचं लक्षण आहे. तुमची प्रतिक्रिया ही तुमचा कमकुवतपणा ठरू देऊ नका, तर ती तुमची रणनीती असली पाहिजे. केवळ नकारात्मकता हाताळून चालत नाही, तर आयुष्यातल्या मोठे यशासाठी आपल्याला संयम, पेशन्स ठेवा या नियमाचे पालन करावे लागते. आजच्या जगात प्रत्येकाला झटपट यश हवं असतं, पण लक्षात ठेवा कोणतंही मोठं साम्राज्य एका दिवसात उभं राहत नाही. निसर्ग सुद्धा आपल्याला हेच शिकवतो की बी पेरल्यानंतर फळ येण्यासाठी एका विशिष्ट ऋतूची वाट पाहावी लागते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की मोठं कार्य हळूहळू घडतं. घाई गडबडीत घेतलेले निर्णय अनेकदा संकटांना आमंत्रण देतात. जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असते तेव्हा शांत बसून स्वतःला तयार करणं हेच शहाणपणाचं असतं. योग्य संधीची वाट पाहणं आणि ती मिळेपर्यंत आपल्या कर्मात सातत्य ठेवणं यालाच खरं सामर्थ्य म्हणतात. ज्याच्याकडे थांबण्याची आणि पुन्हा उभं राहण्याची जिद्द आहे त्याला नियती सुद्धा हरवू शकत नाही. मनात संयम असला की तो तुमच्या देहबोलीतून म्हणजेच बॉडी लँग्वेज मधून झळकला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला नेहमी आत्मविश्वासाने बोला हे लक्षात ठेवावे लागेल. तुमचा आत्मविश्वास तुमच्या डोळ्यातून आणि तुमच्या चालल्या बोलण्यातून दिसला पाहिजे. अनेक लोक बोलताना नजर चोरतात, जे त्यांच्या मनातल्या भीतीचं लक्षण असतं. पण जेव्हा तुम्ही समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा तुम्ही जगाला सांगता की तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. डोळ्यात बघून बोलणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर ती एक स्पष्टता आहे. कोणत्याही मीटिंग मध्ये किंवा सामाजिक कार्यक्रमात तुमची छाप तेव्हाच पडते जेव्हा तुम्ही न डगमगता तुमचे मत मांडता. ज्याच्या नजरेत विश्वास असतो त्याला जग मान देतं. हाच आत्मविश्वास तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक लढाईत खंबीरपणे उभं राहण्यासाठी बळ देतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही कोणासोबत वेळ घालवता हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणूनच नेहमी चुकीच्या लोकांपासून दूर राहा. तुमचे आयुष्य तुमच्या सभोवतालच्या लोकांवर अवलंबून असतं. जर तुम्ही अशा लोकांमध्ये वावरत असाल ज्यांच्याकडे कोणतेही ध्येय नाही किंवा जे नेहमी नकारात्मक बोलतात, तर तुमची प्रगती तिथेच थांबते. तुमचे विचार आणि तुमची स्वप्न टिपून ठेवायची असतील तर तुम्हाला अशा लोकांची संगत हवी जी तुम्हाला प्रेरणा देतात. ज्यांच्या आयुष्यात कोणतीही दिशा नाही त्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवू शकतात. म्हणून आयुष्यात कोणाला जवळ करायचं आणि कोणापासून अंतर ठेवायचं हा कठोर निर्णय घ्यायला शिका. यशाचा मार्ग हा नेहमी योग्य लोकांच्या सहवासातूनच सुरू होतो आणि तिथूनच तुमच्या व्यक्तिमत्वाला नवी झळाळी मिळते. शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे या जगात टिकण्यासाठी तुम्हाला हे मान्य करावं लागेल की केवळ चांगुलपणा पुरेसा नाही. तर जगात अनेक चांगले लोक आहेत, पण केवळ चांगले असून कोणाचं भलं होत नाही. चांगुलपणा जर ध्येयाची आणि हुशारीची जोड नसेल तर लोक तुमचा वापर करून घेतील. यशस्वी माणूस तोच असतो जो चांगला तर असतोच, पण त्याला आपली प्रगती कशी साधायची हे सुद्धा उत्तम ठाऊक असतं. फक्त लोकांच्या उपयोगाला पडणं म्हणजे जीवन नाही, तर स्वतःची स्वप्न पूर्ण करत असताना इतरांनी मदत करणं म्हणजे खरं यश आहे. तुमची ताकद, तुमची योजना आणि तुमची बुद्धी यांचा योग्य संगम करा. नुसतं चांगलं वागून सन्मान मिळत नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने मिळवावा लागतो. हा नियम तुमच्या आयुष्याचा पाया आहे, जे तुम्हाला साध्या सरळ माणसापासून एक शार्प माइंड व्यक्ती बनवते. मित्रांनो, आज आपण जे नियम पाहिले ते केवळ माहिती नसून ते जगण्याचे मंत्र आहेत. आयुष्य एक खूप मोठं मैदान आहे आणि तिथे तुम्ही खेळाडू बनायचं की प्रेक्षक हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. भोळेपणा सोडून आता हुशार बनण्याची वेळ आली आहे. आजपासूनच स्वतःमध्ये हे बदल घडवायला सुरुवात करा. कठीण वाटेल, अशक्य नाही. जो स्वतःला बदलतो तोच जगाला बदलण्याची ताकद ठेवतो. हे नियम तुमच्या आयुष्यात उतरवा आणि मग बघा तुमची प्रगती कशी होते. तुमचा हा प्रवास सुरू झाला आहे. आता मागे वळून बघू नका. या 10 नियमापैकी
तुम्ही सगळ्यात आधी कोणत्या वाचनात आणणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे.